माझं काम बोलतोय, मी शब्दाचा पक्का आहे. एकदा शब्द दिल्यानंतर बदलत नाही. असंच मला मीटिंगला घेऊन गेले आणि सांगितलं की आपल्याला अमित शहा, पवार साहेब, मी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि सांगितलं की आता देवेंद्र मुख्यमंत्री तो उपमुख्यमंत्री, सरकार बनवायचं, कुठलं पालकमंत्रीपद कुणाला कुणाला काय काय सगळं ठरलं. 5-6 मीटिंग झाल्या दिल्लीमध्ये एका उद्योगपतीच्या घरी. आणि नंतर मुंबईला आल्यानंतर मला म्हणले की नाही आपल्याला भाजपमधून नको जायला, आपण शिवसेनेबरोबर जाऊ. म्हणलं आपण 6 मीटिंग केले राहू, त्यांना सांगितलंय. नाही म्हणले जाऊ दे इकडंच जाऊ. मी म्हणलं मला त्यांनी शब्द घेतलाय, मला नाही असं करता येणार. मी दिलेला शब्द पाळला. 72 तास का होईना, परंतु मी सरकारमध्ये गेलो, ते सरकार नाही चाललं, पण मी शब्द पाळला. मी अमितभाईंना सांगितलं, देवेंद्रजींना सांगितलं, माझ्या देखत हे ठरलेलं होतं, मी त्या पद्धतीनं शब्द पाळलेला आहे. मित्रांनो, आता काल हे सगळं होत असताना मला आठवतंय अनेक निवडणुका मी लढल्यात. त्याच्यामध्ये 91ला तुम्ही मला खासदार केलं. मला PV नरसिंहरावांनी सांगितलं, अजित तुला 3 महिन्यात राजीनामा द्यायचा. माझा विश्वासदर्शक ठराव झाला की तो राजीनामा द्यायचा. आणि म्हणलं मी काय करायचं, तू जायचं तिकडं आमदार व्हायचं. म्हणलं ठीक आहे. पंतप्रधानांनी सांगितलं, काँग्रेसच्या अध्यक्षांनी सांगितलं, जी हुजूर आपका आदेश सिरसावंद्या. आणि आम्ही आपला दिला राजीनामा. पुन्हा आपलं इकडं आलो, आमदार झालो. माझ्या जागी पवारसाहेब उभे राहिले, साहेब संरक्षण मंत्री झाले. त्याच्यानंतर बॉम्बस्फोट झाले, ते झाले 92-93 मध्ये. ते झाल्यावर PV नरसिंहराव म्हणले, आता शरदराव तुम्ही मुंबईला गेल्याशिवाय गत्यंतर नाही, तुम्हाला आता सुधाकर नायका नाही झेपत नाही, तुम्हीच गेलं पाहिजे. साहेब पुन्हा आले. साहेब म्हणले आता अजित पुन्हा राजीनामा द्यावा लागेल, कारण ती जागा खाली करावी लागते. राजीनामा दिल्यावर मला म्हणले आता तूच बघ काय करायचं ते. मी म्हणलं मी काय उभा राहणार नाही, लोक जोड्यानेच मारतील. सारखं काय हे खो खो आहे का, यांनी त्याला खो द्यायचा त्यांनी त्याला खो द्यायचा. आपण उभं राहणार नाही. मी आपला आमदार बरा आहे, मला काही खासदार व्हायचं नाही. मग म्हणले तू कुणाचं नाव काढतो. म्हणलं काढतो. मी, बापूसाहेब तिटे, मदन बापना, वल्लभशेठ बेनके, दिलीप वळसे पाटील, आम्ही डेक्कननी जायचो. त्यावेळेस पुणे मुंबई रस्ता 8-8 तास लागायचे, चोकअप व्हायचा. आणि डेक्कननी जाताना माझी आणि बापूसाहेबांची सीट जवळ आली होती, जवळ बसलो होतो. बापूसाहेब बी स्किल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि बापूसाहेबांना म्हणलं, बापूसाहेब आता ही जागा रिकामी झाली, तुम्ही राहता का खासदार केलं उभं. त्यांनी असं माझ्याकडे बघितलं. मी खासदार केला. हा म्हणलं राहा ना. ते सगळा खर्च तू करणार असेल तर मी राहील उभा, सगळा प्रचार तू करायचा, सगळं तू करायचा. म्हणलं हा करतो. म्हणलं बघा बदलायचं नाही. नाही म्हणलं नाही बदलत. म्हणलं मी साहेबांना बोलणारे रात्री, साहेब तिकडं आहेत. ते म्हणले बोल. साहेबांना सांगितलं, साहेब बापूसाहेब तिथे अनेक वर्ष आपल्याबरोबर आहे, ते खासदारकीला उभं राहायला तयार झाले, आपण त्यांना उभं करू. आम्ही सगळा खर्च त्या ठिकाणी करतो, जो काही निवडणुकीच्या आचारसंहितेप्रमाणे असतो तो, आणि निवडून आणू. त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी बापूसाहेबाला निवडून आणलं आणि खासदार केलं. तुमच्या गावामध्ये सदाशिवराव थिटे, त्यांना पण पंचायत समितीचा सभापती, मी अनेकांना तुमच्या तालुक्यामध्ये सभापती केलं आहे. त्याच्यामध्ये त्यांना आपण संधी दिली. मी आत्ता सदाशिवरावला फोन केला, अरे सदाशिवराव मी गावात आलो राव, केंदूरला तुझा पत्ता नाही. दादा मला माहितीच नाही म्हणला सभा आहे. आता काय कपाळाला हाणावं.